नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। गुढीपाडव्याबद्दल सुप्रसिद्ध दाते पंचांगकर्ते आदरणीय मोहनजी दाते यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन पाहुयात। आमचे प्रतिनिधी उमेश जोशी यांचा सविस्तर रिपोर्ट। मराठी नूतन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। 3.5 मुहूर्तांपैकी असलेला मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा। हिंदू नववर्षाची सुरुवात ही चैत्र प्रतिपदेपासून होते। या वर्षीची गुढी कधी व केव्हा उभारावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध दाते पंचांगकर्ते आदरणीय श्री मोहनजी दाते। जाणून घेऊया त्यांच्याकडून सविस्तर माहिती। नमस्कार, मी मोहन दाते पंचांगकर्ते। ब्रह्मदेवाने सृष्टीला चालना दिलेला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, यालाच आपण गुढीपाडवा असे संबोधतो। 3.5 मुहूर्तापैकी अत्यंत शुभ दिवस, कारण या दिवशी संवत्सराचा आरंभ होत असतो, नवीन वर्ष आपले सुरू होत असते आणि त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे। 60 संवत्सर आहेत आपल्याकडे, त्या प्रत्येक संवत्सराचं नाव दरवेळेस 60 वर्षांनी येत असतं। तसं या चैत्रशुद्ध प्रतिपदेला आपण संवत्सराचं नाव घेऊन आणि गणपतीचं पंचांगस्थ गणपतीचं पूजन करून आणि गुढी उभा करून आपण हा सण साजरा करत असतो। या वर्षी 6:54 नंतर आपल्याला गुढी उभी करायची आहे, कारण अमावस्या संपते। प्रतिपदेचा क्षय असल्यामुळे आपल्याला अमावस्या समाप्तीनंतर गुढी उभी करायची आहे। तेव्हा यावर्षी सर्वांनी लक्षात ठेवावं की सूर्योदयाला गुढी उभी न करता आपण 6:54 नंतर गुढी पूजन, पंचांगस्थ गणपती पूजन आणि गुढी उभारणे असे सगळे विधी आपल्याला करायचे आहेत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा।